अजित पवार हे राज्याचे वित्तमंत्री आहेत. त्या राज्यातला येणारा आणि जाणारा पैसा याच्यावर त्यांचं नियंत्रण असलं पाहिजे. आणि कुठे जर शासनाचं नुकसान होत असेल तर त्यांनीच सगळ्यात आधी गुन्हा दाखल केला पाहिजे. सकाळी अचानक मंत्रालयात पत्र जातं की आम्हाला इथं IT पार्क बांधायचं आहे. 2 दिवसात त्यांना मंजुरी मिळते आणि मग ती सवलत मिळून इकडे खरेदी करते जाऊ. कारण त्यांना एक खात्री होती की आपण फार उंचावर आहोत, आपल्याला कोणी हात लावणार नाही. हे सगळं आपण आतापर्यंत एवढ्या गोष्टी झाल्यात ही सुद्धा गोष्ट बाहेर येणारच. पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल होऊ शकतो का? एक तर मंत्री म्हणतात की आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही हे करू. अरे मग तुम्हाला नेमलंय कशाला, तुम्हाला पद दिलंय कशाला ना. आज गेल्या 3 वर्षामध्ये राज्यातल्या जवळपास 400 पेक्षा जास्त प्रत्येक जिल्ह्यातल्या काही 10, 15, 20, 25 या जमिनींचं आरक्षण आयदर काढलंय, रद्द केलंय किंवा बदललंय. कशाचंही काहीही होणार नाही. सगळे एकच असतात.